नमस्कार मित्रांनो, मी आहे केदार केसकर आणि तुम्ही बघताय सेंटर स्पॉट. मित्रांनो, मी आत्ता आमच्या इथे शेतातल्या विहिरीच्या कठड्यावर बसलोय आणि इथे बसून तुमच्याशी गप्पा मारतोय. मित्रांनो, अतिशय ताजा विषय आहे. आपल्या देशभर खळबळ उडवून दिलेली बातमी. एकूण म्हणजे राज्यसभा आणि लोकसभा मिळून संसदेतल्या 141 खासदारांच्या निलंबनाची प्रक्रिया झालेली आहे. विक्रमी आकडा आहे. विरोधी पक्षातल्या एकूण म्हणजे वेगवेगळे पक्ष त्यातील एकूण 141 राज्यसभा आणि लोकसभा मिळून मोठा आकडा आहे. आणि या घटनेचे वेगवेगळे पडसाद देशभर उमटलेले आहेत आणि विरोधकांच्या मधून साहजिकच त्याच्यावरती नाराजीचा सूर आहे. कोणी म्हणतंय लोकशाहीचा खून झाला, कोणी म्हणतंय संविधानाचा ची गळचेपी झाली, विरोधी पक्षांचा गळा दाबला जातोय, वाटेल ते विशेषणं दिली जात आहेत. मला थोडं याकडे वेगळ्या नजरेने बघायचं आहे. तत्पूर्वी जे लोक राष्ट्रभक्त आहेत, ज्या लोकांना भाजपची बाजू बरोबर आहे असं वाटतंय, त्यांच्यामधून सुद्धा ह्या कृतीचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. म्हणजे अल्टिमेटली भाजपच्या मनात नेमकं काय आहे? कारण विरोधकांनी अशा पद्धतीचा गदारोळ करून संसदेची सभागृह डोक्यावर घेणं ही काही नवीन गोष्ट नाहीये. काही नवीन नाहीये. असा प्रकार पूर्वी खूपदा घडत आलेला आहे. मग या वेळेलाच असं काय झालं, की ज्यामुळे अ, दोन्ही सभागृहांमधून इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये खासदारांचं निलंबन केलं जात आहे. आणि मग जर असं केलं जात असेल, तर त्यामागचं कारण काय आहे? त्यामागची प्रेरणा काय? आणि अल्टिमेटली यातून खूप जण तर्क-वितर्क करतात, की पुढे जाऊन ह्याच्या पुढे जाऊन काय होणार आहे नेमकं? म्हणजे काहीतरी हेतू डोळ्यापुढे ठेवून राजकारणात प्रत्येक कृती केली जाते किंवा केली जात नाही. अ, काही जण तर खूप सोपं करून म्हणतात, की राजकारण समजून घ्यायचं असेल तर काय करायचं? तर काही प्रश्नांची उत्तरं द्यायची. कुठले प्रश्न? काय, कधी, केव्हा, कुठे, कसं? या प्रश्नांची जर का आणि किती? या प्रश्नांची जर तुम्ही उत्तरं सोडवायला लागलात, तर तुम्हाला त्या घटनेच्या मागचं जे राजकारण असतं, ते कळायला लागतं. तर जर ही 141 हे खासदार यांचे निलंबन झालेलं आहे, त्यामागची प्रेरणा काय? त्यामागचं कारण काय? आणि पुढे जाऊन नक्की परिणाम काय अपेक्षित आहे? ह्याचा जर आपण काही तर्कवितर्क करायला लागलो, तर आपल्याला लक्षात येऊ शकेल, की नेमकं काय असू शकेल. बरं, तर्कवितर्क खूप आहेत, पण त्यातले जे लॉजिकल असतील, त्याचीच फक्त आपण आता चर्चा करूया. म्हणजे हा व्हिडिओ लांबणार नाही. मला जे वाटतायत तर्क, तेच मी फक्त तुम्हाला सांगेन. तसे इंटरनेटवरती व्हायरल होणारे तर्क खूप असतील. सगळ्यात मुख्य गोष्ट म्हणजे भाऊ तोरसेकर यांचा व्हिडिओ मी बघितला आणि ते कारण अगदी योग्य असं कारण आहे, की ते नक्कीच भाऊ जे म्हणतायत ते करेक्ट असं होऊ शकेल. मागची ही प्रेरणा असू शकेल, यामागचं हे कारण असू शकेल. म्हणजे काय? भाऊंनी काय सांगितलं, की जे विरोधक विखुरलेले पडलेले आहेत, अ, मोदी आणि शहा आणि एकंदरीत भाजपनी ज्या काही पद्धतीने गेल्या म्हणजे 2014 पासून आतापर्यंत ज्या दमदार पद्धतीने कामं केलेली आहेत, विकासाचा रथ हाकलेला आहे आणि विरोधकांना देशभरातून नेस्तनाबूत करण्यात आलेला आहे. त्याचा परिणाम एकंदर असा झालेला आहे, की काँग्रेस पार्टी सहित सगळे विरोधक असे चारी मुंड्या चित झाल्यासारखी अवस्था त्यांची आहे. ते विखुरले गेलेले आहेत आणि INDIA म्हणून जी काही आघाडी आहे, ती नेमकी आकारालाच येत नाहीये. म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना अकाली गर्भपात असं काहीतरी होणं, की ती INDIAचा त्याचं बारसंही झालं, त्याचं सगळं काही झालं. पण काही केल्यात त्यांनी बाळसं धरावं असं काही होत नाहीये. ते अतिशय कुपोषित अशा पद्धतीचं बाळ राहिलेलं आहे. त्या आघाडीला काहीही एक आकार-उकार यावा असं झालेलं नाही. त्याच्यामध्ये नेतृत्वावरनं मतभेद आहेत. त्याच्यावरनं पुढे जाऊन सीट शेअरिंगवरनं पण मतभेद होणार आहेत. असं असताना जर का विरोधक असे एक गठ्ठ आलेले नसतील, एकजूट झालेले नसतील, तर मग भाजपच्यासाठी भविष्यात डोकेदुखी होऊ शकते. भविष्यात म्हणजे फार दूरचं नाही बोलत आहोत आपण. 2024च्या लोकसभा इलेक्शन्सच्या संदर्भात बोलतोय आपण. तर जर एक नेता हा INDIAच्या कडून एक नेता जर पुढे आला, त्या इंडिया आघाडीचं नेतृत्व करणारा, तर तशा त्या एका नेत्याला टार्गेट करणं सोपं असतं. अशा त्या INDA जे काही एकगठ्ठा असेल, त्यांच्यात सीट शेअरिंगवरनं वादावादी झाली, तर ते भाजपच्या पथ्यावर पडणार आहे. हेच जर का
ते विखुरलेले असतील, अनेक छोटे 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 विरोधी पक्ष जर का असतील आणि त्यापैकी एक काँग्रेस पार्टी जर असेल, तर मग मतदार म्हणजे भाजपचा सुद्धा मतदार हा असा सुस्तावल्यासारखा पडणार आणि एकंदर जनमानस असं होऊ शकणार की आता हे काय क्लीन स्वीप आहे भाजपच्यासाठी. त्यामुळे जी काही आपली आपली दुःख असतील त्याची त्या त्या सगळ्याचं खापर भाजपवरती फोडता येऊ शकतं. आणि भाजपचे जे मतदार आहेत, भाजपचे जे कार्यकर्ते आणि नेते आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा स्ट्रॉंग विपक्ष नाही. यामुळे केवळ बॅकफूटवर जाण्याचा चा प्रसंग त्यांच्यावर येऊ शकतो. व्हेअर ॲज जर INDIAच्या रूपामध्ये जर वेगवेगळे हे छोटे 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 विरोधी पक्ष एकत्र येऊन एक कडबोळं आघाडी जर बनली, तर विविध समस्यांचं मूळ हे INDIA आहे, असं म्हणता येऊ शकतं. आणि त्यांचा जो कोणी त्यांच्यातला सर्वमान्य जो कोणी नेता असेल, त्याला टीकेचं धनी बनवता येऊ शकतं. ही एक कारणमीमांसा भाऊ तोरसेकरांनी केली, की म्हणून अशी आता त्यांचं गेल्या कित्येक दिवसांपासून त्यांचं जे अधिवेशन आहे INDIAचं, ते सतत पोस्टपोन होतंय आणि काही केल्या त्यांचं अधिवेशनाची तारीख फिक्स होत नाहीये. आणि हे 141 खासदार निलंबित केल्यामुळे का होईना हे INDIA वाले सगळे एकत्र येतील, त्यांचं अधिवेशन पार पडेल आणि त्यांच्या त्या आघाडीला काही एक ताकद यायला लागेल. त्यांच्या बाजूनी थोडंसं जनमानस अ, एक इकट्ठा होईल. त्यांचे नेते जरा हलतील, जागे होतील आणि त्यांच्या बोलण्याला काहीतरी थोडासा जोर चढेल. ह्यासाठी म्हणून हे मुद्दाम करवून घेतलं का काय? अशी एक शक्यता भाऊंनी वर्तवली. ती त्यांनी त्यांच्या परीने व्यवस्थित एक्सप्लेन केली आणि त्यामध्ये काही अंशी तथ्य असू शकेल. मला मात्र आणखीन यामागे काहीतरी एक अ, छुपी गेम काहीतरी लपलेली आहे का, असा मला वास येतो. मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल काही दिवसांपूर्वी, काही आठवड्यांपूर्वी जेव्हा नवीन संसद भवनचं उद्घाटन होणार होतं, त्याही वेळेला अशाच पद्धतीचं एक पिल्लू मोदींनी सोडून दिलेलं होतं. त्यांच्या एका भाषणामध्ये, एका व्याख्यानामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं, "एक देश आणि एक इलेक्शन." एक देश आहे आणि मग इलेक्शन मोडमध्ये सततच त्या देशाने राहायचं, ते आपल्याला परवडणारं नाही. एका देशामध्ये इलेक्शन सुद्धा 5 वर्षातनं एकदाच यावी. मग भले ती विधानसभेची असो, विविध राज्यांमधल्या विधानसभांची असो किंवा लोकसभेची असो. ती सगळी एकत्रितच व्हावी काय ती एकदाची 5-5 वर्षानंतर. अशा पद्धतीचं त्यांनी सांगितलं होतं. ते देशातल्या कित्येक लोकांना भावलं सुद्धा होतं आणि मग चर्चेला उधाण आलं होतं. विरोधकांच्याही पोटात धडकी भरलेली होती, की आता जे नवीन म्हणजे नवीन संसद भवनाचं उद्घाटन होणार आहे आणि त्यासाठी विशेष अधिवेशन बोलावलंय, म्हणजे कुछ तो गडबड है दया, असं सगळ्या लोकांना वाटायला लागलं. आणि नवीन संसद भवनाचं उद्घाटन करतानाच या एक देश, एक इलेक्शन यावरती काहीतरी निर्णय, अशा स्वरूपाचा काहीतरी कायदा वगैरे मोदीजी आणणार का? अशी शक्यता लोकं वर्तवून दाखवायला लागले. मग काही जण म्हणायला लागले, "नाही, कदाचित CAAच्या वरती असेल. कदाचित UCC वरती काही आहे का? म्हणजे समान नागरी कायद्यावरती काहीतरी आणणार का?" बरं, मग काही नाही म्हटलं, की अनेकांना वाटायला लागलं, "अरे च्यामारी, बहुतेक POK वरती काहीतरी करणार बरं का आता. आता काहीतरी POK वरती गडबड होणार." आणि मग मोदींची टेक्निक जी आहे ना, ते ट्विस्ट करतात. लोकांना खेळवत ठेवतात. लोकांचं जे मन आहे ना, लोकांची विचार प्रक्रिया, ते एक पिल्लू असा, एक हत्ती असा विचारांचा देतात सोडून, गोंधळ उडवून देतात विरोधकांच्याही पोटामध्ये आणि त्यांच्या समर्थकांच्याही डोक्यामध्ये गोंधळ उडवून देतात आणि प्रत्यक्षात एक वेगळाच ट्विस्ट असतो. मग कोणी त्याला मास्टर स्ट्रोक म्हणेल, कोणी आणखीन काही म्हणेल, दॅट डझंट मॅटर. पण ते एकाच वेळेला विरोधकांनाही बुचकळ्यात टाकतात आणि त्यांच्या म्हणून जे मतदार आणि समर्थक आहेत त्यांनाही बुचकळ्यात टाकतात. त्यांनी प्रत्यक्षात काय केलं? या सगळ्याला छेद देणारी एक गोष्ट केली, महिला आरक्षणाच्या संदर्भात विधेयक आणलं. ठीक आहे? हे अगदी ताजं उदाहरण आहे. काही महिन्यांपूर्वीचं आहे. 1 का दीड 2 महिन्यापूर्वीची ती घटना आहे फक्त. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये घडली. मग आता पुन्हा एकदा आता हे जे शीतकालीन सत्र चालू आहे संसदेतलं, त्यामध्ये 141 जे हे खासदार निलंबित करण्यात आलेले आहेत, त्याच्यामागे नेमकं काय कारण आहे? बरं, ही घटना घडली त्याच्या काही दिवस आधीच मोदीजींनी काय म्हटलं त्यांच्या भाषणामध्ये, की ब्रह्मांडामध्ये अशी एकही शक्ती नाही, जी भारतात किंवा काश्मीरात पुन्हा 370 कलम लागू करू शकेल. असं एक त्यांनी विधान केलं. 2014 पासून आजतागायत अशा स्वरूपाचं विधान स्वतः नरेंद्र मोदीजी पंतप्रधान यांनी कधी असलं भयंकर वक्तव्य कधी केलेलं नव्हतं. पण ज्या अर्थी त्यांनी अशा पद्धतीचं वक्तव्य केलं आणि त्याच्या पुढच्या काही दिवसांमध्ये 141
हे खासदार निलंबित झाले संसदेतनं, म्हणजे पीओकेच्या संदर्भात काहीतरी होणार आहे का? अशा स्वरूपाचं वक्तव्य काही जण करतायत, काही जण तर्क कुतर्क लावतात. कारण अलीकडेच अमित शहाजींनी 24 सीट्स या जम्मू काश्मीरच्यासाठी राखीव ठेवलेल्या आहेत संसदेमध्ये. त्याच्यामुळे तो पण एक प्रकारचा सिग्नल आहे. पाकिस्तानमध्ये सुद्धा बऱ्याच काय काय गोष्टी चालू आहेत. ठीक आहे. तर पीओकेच्या संदर्भात तर काही होणार नाहीये ना सध्या त्या संसदेमध्ये. आणि म्हणून विरोधकांचा तो पॉसिबल जो काही गदारोळ असेल तो आता जो काही व्हायचा तो संसद भवनाच्या बाहेर व्हावा, पण प्रत्यक्ष सभागृहामध्ये बिनविरोध पद्धतीने हवी ती वेगवेगळी बिलं पास करून घेता येतील का? आणि मग त्यामध्ये पीओकेच कशाला? कारण पीओकेवरती आता कायदा करावा असं आता काही उरलेलं नाहीये तसं पाहायला गेलं तर. आता फक्त ऍक्शन होणं आवश्यक आहे. सो मग कदाचित हे झासा देण्याची पद्धत आहे का, की सगळ्यांनी त्या विरोधकांच्या वरती, सगळ्या मीडियाच्या नजरा त्या 141 विरोधक आणि सगळे विरोधी पार्टी यांच्यावरती राहिलेलं असताना बरोबर काहीतरी तिकडे कारवाई करून मोकळं व्हायचं, असं काही आहे का? कारण खूप सारे असेही तज्ज्ञ आहेत ज्यांचं म्हणणं आहे की राम मंदिरची घटना होण्याच्या पूर्वीच पीओकेचा पण निपटारा होणार आहे, असं काही जण म्हणतात. खरं खोटं माहित नाही. सो ती एक शक्यता झाली. दुसरी शक्यता म्हणजे मगाशी म्हटलं त्या पद्धतीने विरोधकांचा जो काही गदारोळ करून त्यांचं बाचाबाची, त्यांच्या हाणामाऱ्या, त्यांच्या लाथाळ्या, त्यांची शाब्दिक ज्या काही हाणामाऱ्या आहेत, त्या सगळ्या ज्या काही व्हायच्या त्या सभागृहात न होता अत्यंत शांत पद्धतीने एक एक बिलं पास करून घेणं, असं काहीतरी करणार आहेत का भाजपचे? म्हणजे उदाहरणार्थ त्यामध्ये मग समान नागरिक कायदा पुन्हा एकदा, ठीक आहे, समान नागरिक कायदा, एक देश एक इलेक्शनवरती इतक्यात काही होईल असं वाटत नाही, पण त्याच्याशी निगडीत काही बिलं सपोर्टिव्ह, कारण तो एक इतकी मोठी प्रक्रिया आहे ती चटचट होणाऱ्यातली नाहीये. 2029 साली सुद्धा ते तोपर्यंत सुद्धा ती प्रक्रिया पूर्ण करता येईल की नाही डाऊट आहे मला. पण त्याच्याशी निगडीत काही छोटी छोटी इतर कायदे कानून जर काही करता येणार असतील तर ते UCC तर मी मगाशी म्हटलंच. त्याच पद्धतीने वक्फ बोर्डाच्या संदर्भात काही निर्णय आपलं केंद्र सरकार घेणार आहे का? त्याच पद्धतीने आपल्या पोलीस रिफॉर्म्स ऍक्टच्या संदर्भात काही करणार आहे का? आणि इतरही काही वादग्रस्त अशा पद्धतीची बिलं जी टनेलमध्ये आहेत, जसं की मी मगाशी वक्फ म्हणलं, पण त्याच पद्धतीने इतर जी धर्मक्षेत्र आहेत, खास करून हिंदूंची जी जे धार्मिक ट्रस्ट आहेत, त्या संदर्भामध्ये जी काही बिलं आहेत, जे काही काय सध्याचे एक्झिस्टिंग कायदे आहेत, त्यात बदल होण्याची खूप गरज आहे. तर त्या संदर्भात काही निर्णय होणार आहे का? आणि मग काही अन्य बाबी, की त्यांची चर्चा आत्ता करणं योग्य नाही, पण तुम्ही काय ते समजून घ्या. वादग्रस्त गोष्टी, कित्येक वादग्रस्त गोष्टी, ज्या की अदरवाईज जमल्या नसत्या करणं, त्या आत्ता करण्याचे मनसुबे आहेत का? तर या अनेक शक्यताच आहेत. प्रत्यक्षात मोदीजींची खासियत ही आहे, की लोकांना खेळवत ठेवायचं, झुंजवत ठेवायचं आणि प्रत्यक्षात आपण तिसरंच काहीतरी करायचं. आणि यात वावगं काहीच नाही. पॉलिटिक्स म्हणजे काय असतं मित्रांनो, की चाणक्यांनी सांगून ठेवलेलं आहे. भारतामध्ये चाणक्यांनी आणि चीनमध्ये सन झुनी या दोघांनी सांगून ठेवलंय, की जे बोलायचंय ते करायचं नसतं आणि जे करायचंय ते बोलायचं नसतं. हे सूत्र आहे राजकारणातलं. आणि त्यामुळे जर आपण ज्या गोष्टींचे तर्क वितर्क कुतर्क करतो ते आणि तसंच नेमकं जर मोदीजींनी केलं तर मग मोदीजींचं वेगळेपण काय राहिलं? तर त्याचा अर्थ असा होईल की मोदीजी प्रेडिक्टेबल झाले आणि ज्या दिवशी ज्या क्षणी मोदीजी प्रेडिक्टेबल होतील त्या दिवशीपासून त्यांच्या उतरणीला सुरुवात होईल. आज मोदीजी आणि भाजप हे उच्च शिखरावरती का आहेत पोहोचलेले? कारण मोदीजी आणि भाजप हे आजच्या घडीला प्रेडिक्टेबल नाही आहेत. ना विरोधकांच्यासाठी ते प्रेडिक्टेबल आहेत आणि ना त्यांच्या समर्थकांच्यासाठी प्रेडिक्टेबल आहेत. कोणी इमॅजिनच नाही करू शकत नेमकं ह्यांची पुढची स्टेप काय असणार आहे मोदीजींची, हे कोणी प्रेडिक्ट नाही करू शकत आहे. आणि म्हणून विरोधक चुकतायत आणि म्हणून समर्थकांना सुद्धा लॉबी नीट करता येत नाहीत. मोदीजींच्या वरती प्रभाव नाही टाकतात. मोदीजींना कोणी वेसण घालू नाही शकत. ज्या दिवशी मोदीजींच्या पुढच्या स्टेप्स कळायला लागतील समर्थकांना आणि विरोधकांना, त्या क्षणी मोदीजींचं पतन सुरू व्हायला लागेल. हे मी मोदीजींचा विरोधक म्हणून नाही बोलत आहे, मोदीजींचा समर्थक म्हणूनही बोलत आहे. उलट मी चाणक्याचा ऍडमायरर म्हणून बोलतोय. मित्रांनो, विसरू नका मोदीजींच्या मागे अमित शहा आहेत.
मोदीजी आणि अमित शहा आणि त्यांच्या मागे खूप सारी मोठी टीम. या सगळ्यांच्या मागची प्रेरणा आहे तो चाणक्य विष्णुगुप्त. त्यामुळे मित्रांनो, आपण गेस करत राहूयात की पुढे काय होणार आहे नेमकं, की हे 141 खासदार जे निलंबित झालेले आहेत, त्यामागे नेमकी प्रेरणा काय? त्यामागचं नेमकं राजकीय कारण काय? म्हणजे टेक्निकल कारण आम्हाला सांगू नका, की ते वेलमध्ये उतरले, त्यांनी प्लॅकार्ड्स घेतले होते आणि म्हणून त्यांच्यावरती कारवाई. ते झालं, ते टेक्निकल ती त्या क्षणीची ती तात्कालिक कारणं होती म्हणून त्यांच्यावरती ती प्रक्रिया केली आणि त्यात काही तसं चूक काही नाहीये. म्हणजे बरं, जे समर्थक आहेत ना भाजपचे, ते म्हणू शकतात ह्याच्यात काहीही चूक नाहीये. अशा पद्धतीच्या कारवाया झाल्या. बरं, ऐतिहासिक किंवा रेकॉर्ड ब्रेकिंग हा आकडा का झाला? कारण इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये त्या विरोधकांनी इतकं सभागृह डोक्यावर घेतले, सभागृहाचं कामकाज ठप्प पाडलं. त्यामुळे अध्यक्षांनी ॲक्शन घेतली. त्यात काही वावगं काहीही नाहीये. असं भाजप समर्थक म्हणू शकतात आणि विरोधक हेही बोलू शकतात, की ठीक आहे, अशा पद्धतीच्या नारेबाजी, अशा पद्धतीचं विरोधकांनी सभागृहाचं कामकाज ठप्प पाडणं ही काही नवीन गोष्ट आहे का? मग इतका हार्ड ॲक्शन घेण्याची काही गरज होती का? आणि ह्याचा ज्या अर्थी इतकी मोठी हार्ड ॲक्शन घेतली त्याचा अर्थ लोकशाहीचा तुम्ही गळा दाबताय. अशा पद्धतीचा आरोप विरोधक जे आता करतायत, त्यात त्यात तथ्य आहे की नाही हे मला म्हणायचं नाही. पण अशा पद्धतीचा आरोप विरोधकांनी करणं अपेक्षितच होतं, असं माझं म्हणणं आहे. आणि तशा पद्धतीने ते आरोप करतायत. माझं म्हणणं आहे या दोन्हीच्या पलीकडे जाऊन, की बाबा नेमकं राजकीय कारण ह्यामध्ये काय असणार आहे? ह्याचं फक्त आपण तर्कच आत्ता करू शकतो. प्रत्यक्षात ह्याच्या मागचं जे काही राजकीय कारण आहे ना, ते आपल्याला इथून पुढच्या काही दिवसांमध्ये कळणार आहे. आयदर या डिसेंबरामध्ये किंवा जानेवारी महिन्यामध्ये. या जानेवारी एंडपर्यंत आपल्याला काय ते कळेल, की या 141 कदाचित ह्याच्यापेक्षा आणखीन खासदार निलंबित होतील, आणखीन हा आकडा वाढू शकतो. त्याच पद्धतीने अ, हा आकडा रिड्यूस पण होऊ शकतो. रिड्यूस इन द सेन्स की जे आता निलंबित आहेत, त्यांना पुन्हा एकदा रिइन्स्टेट करणं सभागृहामध्ये. ही गोष्ट सुद्धा करता येऊ शकते. त्याच्यासाठी काही एक प्रक्रिया आहे, संसदीय प्रक्रिया. ती पार जर पाडली, तर त्या सगळ्या नाही, पण त्यापैकी काही सदस्यांना परत सामावून घेता येऊ शकतं. त्यांची खासदारकी ते जे काही निलंबित केलेले त्यांना पुन्हा समाविष्ट करताही येऊ शकतं. पण ह्या सगळ्या त्रांगड्यामागचं नेमकं कारण काय आहे? काही बिलं पास करून घ्यायची होती का? तुम्हाला त्यासाठीचा राजकीय अडसर दूर करायचा होता का? मला ती एक दाट शक्यता वाटते. जशी भाऊंनी एक शक्यता वर्तवली, तशी मला ही एक महत्त्वाची शक्यता वाटतेय. तर आपण बघूया येणाऱ्या काळामध्ये लक्षात येईल. आणि तिसरी शक्यता म्हणजे संसदीय प्रक्रियेमध्ये काहीतरी गदारोळ उडवून देऊन मीडियाचं लक्ष तिथे देऊन प्रत्यक्षात अ, रणांगणाची अ, काही प्रक्रिया केली जाणार आहे का? संसदेच्या पलीकडची काही कृती नेमकी याच काळात किंवा आसपास काही केली जाणार आहे का? या 3 शक्यता मेजर आहेत. एक भाऊंनी सांगितलेली शक्यता, एक मी म्हणतोय त्या पद्धतीने बिलं, काही वादग्रस्त बिलं पास करून घेणं आणि तिसरं म्हणजे रणांगण, प्रत्यक्ष युद्धभूमीच्या दिशेला काही होणार आहे का? अशा 3 शक्यता. पी-ओ-केच्या संदर्भातली युद्धभूमी हां, स्पष्टपणे मी बोलतो. तर या 3 शक्यतांपैकी एक काहीतरी असणार आहे किंवा कदाचित तिन्ही गोष्टी साइड बाय साइड चालत असतील. हू नोज? आपण बघत राहूयात आणि तोपर्यंत जय भारत, वंदे मातरम आणि सेंटर स्पॉटवरती असंच प्रेम करत राहा, व्हिडिओज बघत राहा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब चालू राहू द्या. क्यूआर कोडवरती सुद्धा तुम्ही आम्हाला सहकार्य करू शकता, आपली आर्थिक मदत देऊन. सो बाय बाय, टेक केअर आणि बाय.